तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर आजची व्हिडिओची सुरुवात ना सकाळच्या स्वयंपाकापासून झालेली होती. तर रात्री मसूर भिजत घातलेलं होतं. म्हणलं चला आज त्याचीच भाजी करायची. तर कुकरला एक शिट्टी दिली आणि त्याच्यानंतर मग भाजी तयार करून घेतली. वरतून तडका टाकण्यासाठी तूप गरम केलं, त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण आणि लाल तिखटचा तडका देऊन घेतला आणि वरतून थोडीशी कोथिंबीर दिली. तर एकदम छान असं चवीला अख्खा मसूर झाला होता. कढईमधला पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये झुणका पण थोडासा करून घेतला. का काय माहिती मला आज मस्त असं भाकरी बरोबर झुणका खायची इच्छा झालेली, म्हणून म्हणलं चला ते पण थोडासा करूया. नाचणीची भाकरी करून घेतली, मस्त असं दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर मलाई भरपूर साठलेली होती. म्हणलं चला पटकन मिक्सरला फिरवून घेऊया. पटकन एक 2 मिनिटातच मिक्सरमध्ये मस्त असं लोण्याचा गोळा निघतो. 2-3 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं, कारण नाही धुणं तर मग इतका वास येतो ना तुपाचा. आणि मग नंतर कडवायला ठेवलेलं होतं. त्याच्याबरोबरच मक्याचं कणीस पण सुकून चाललेलं होतं. 2च होती, पण म्हणलं चला आता कुकरमध्ये ते पण पटकन लावून घेऊया. साईडला तूप पण कडलेलं होतं. ते थंड झाल्यानंतर भरणीमध्ये भरून ठेवलं आणि संध्याकाळच्या वेळेला मार्केटला जायचं होतं. उद्या एकादश आहे, त्यामुळे म्हणलं थोडंसं फ्रूट वगैरे आणायचं. आणि त्याच्याबरोबर कुकरचं ढक्कन पण खराब झालेलं होतं. त्याचं वायसर गेलं होतं, ते पण रिपेरीला टाकायचं. तर अगोदर फ्रूट वगैरे घेतले, त्याच्यानंतर ढक्कन रिपेरीला दिलं. साईडलाच गिफ्ट सेंटर होतं आणि त्याच्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या इतक्या छान होत्या ना. त्याची प्राइस विचारल्यानंतर 1750 रुपये सांगितल्यावर मी तिथून डायरेक्ट घरीच आले. घरी आल्यानंतर मस्त असं स्वयंपाक वगैरे केला आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा टास्क असतो तो म्हणजे किचन कट्टा क्लीन करणं. सगळं अगोदर घासून घेणं, नाही पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं. जोपर्यंत किचन कट्टा क्लीन होत नाही ना तोपर्यंत मग मनाला काही शांती भेटत नाही. संध्याकाळच्या वेळेला क्लीन करून ठेवलं ना तर मग सकाळी इतकं काय मोठं काम करायला लागत नाही. मस्त असं किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेतला. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.